रेषा शिक्षण संस्था नाशिक येथे 5 जून 2024 रोजी पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। या दिवशी ताईंनी मुलांना पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाचे महत्त्व, तसेच आपण पर्यावरणाचे संवर्धन आणि जतन कसे केले पाहिजे हेही सांगितले। ताईंनी सांगितलेल्या माहितीवरून मुलांनी चित्र काढली, उपक्रम तयार केले। रेषा शिक्षण संस्थेच्या इमारतीमधील जागेत मुलांनी वृक्षारोपण केले। आपल्या आजूबाजूचे पर्यावरण चांगले राहावे यासाठी आता काय काय केले पाहिजे हे मुलांनी सांगितले। पर्यावरण म्हणजे फूल, डोंगर, माती, पाणी आणि निसर्ग। डोंगर हे सगळं आपल्या पर्यावरण म्हणजे येतं। पर्यावरणाला वाचवण्यासाठी आपल्याला झाडं लावावी लागतील। त्याच नुकसान आहे झाडं तोडल्यामुळे। आणि नदीत कचरा करू नये, नदीत कचरा केल्याने आपल्यालाच नुकसान होईल। शक्यतो रस्त्यावर आजकाल सायकलच वापरायची, पण आपण गाड्यांनी धूळ टाकतो आणि मग आपल्यालाच आजार होतो। धन्यवाद। माझं नाव अत्रेय सचिन जोशी, मी रेषा गुरुकुलमध्ये शिकतो। आज पर्यावरण दिवस। पर्यावरण म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा। आपण झाडे लावतो त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतं। आपण पाण्यामध्ये कचरा नाही टाकायचा। धन्यवाद। माझं नाव करिश्मा गौरव मोरे। माझ्या शाळेचे नाव रेषा गुरुकुल आहे। मी 2री मध्ये शिकते। आज पर्यावरण दिवस आहे। पर्यावरण म्हणजे झाडं, फुलं, डोंगर, माती अजून ढग, पाऊस सगळे निसर्ग असतात। म्हणून आपल्याला झाडं लावा आणि झाडं जगवा। झाडं लावल्यावर आपल्याला ऑक्सिजन, अजून फुलं, पाण्यामध्ये कचरा टाकायचा नाही, प्लास्टिकच्या पिशव्या वापरायच्या नाही, कापडी पिशव्या वापरायच्या। शाळेचं नाव आहे रेषा गुरुकुल। पर्यावरण म्हणजे पाणी वाचवा, पाणी जिरवा, झाडं जगवा, झाडं तोडू नका, प्लास्टिकचे पिशव्या वापरू नका, कापडाच्या पिशव्या वापरा आणि कचरा आणि बाहेर नाही टाकणार, कचरा आणि जमिनीमध्ये टाकणार। तसंच झाडे लावा, झाडे जगवा। पर्यावरण है सबकी जान, इसलिए रखो इसका ध्यान। अशक्यम प्रकृतेः ऋते जीवनम। रिड्यूस, रियूज, रिसायकल अशा पद्धतीने 4ही भाषातून घोषवाक्यही तयार केली।